नमस्कार. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे. त्या प्रवासात आपल्याला छानपणे जगता आलं पाहिजे आणि तो प्रवास एन्जॉय करता आला पाहिजे. कधी-कधी असं असतं, की आपण सगळं व्यवस्थित सुरू असतं आणि नंतर अचानक एका वेगळ्या मोडमध्ये जातो. सगळं सडनली सगळं चेंज होतं. म्हणजे आपल्यालाच कळत नाही, की असं का झालं? नंतर मग आपल्याला त्या प्रसंगामध्ये स्टेबल व्हायला खूप वेळ लागतो. मग ते आजारपण असेल, पैशाचे प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर काही समस्या असू शकते. मग त्यावेळी आपण आपली स्थिती न हलवता शांतपणे त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे, की ह्याच्यावर हे कर. पण ते जेवढं आपण बोलतो, तेवढं ते ईझी नाहीये. कारण तो प्रसंगच तसा असतो, की आणि आपण एका चांगल्या मोमेंटमधून जात असतो आणि अचानक ती मोमेंट चेंज होते. आणि एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण ट्रेनमध्ये चाललेलो असतो आणि जेव्हा स्टेशन येतं तर आपल्याला उतरायचं असतं. पटकन आपल्याला उतरता येत नाही. म्हणजे कसं आपण हलतो. नंतर मग परत उतरल्यानंतर ते परत स्थिर व्हायला थोडासा वेळ लागतो. ते तसंच आहे, की आपलं पण आयुष्य एका चांगल्या मोमेंटमधून चाललेलं असतं. नंतर मग आपण आपल्या आयुष्यात काही प्रसंग घडतात. मग आपण हलतो आणि मग त्या प्रसंगात पण आपल्याला स्टेबल व्हायला थोडासा वेळ लागतो. असं सगळं गुंतागुंतीचं लाईफ आहे. गुंतागुंतीच्या लाईफमध्ये अनेक स्टेजेस येतात, येणार आणि येत राहणार. म्हणजे कसं की सगळ्यांचंच लाईफ एकसारखं नाही. आपण आता छान बोलतोय, तर थोड्या वेळाने काही घटना घडतील तुमच्या बाबत, माझ्या बाबत किंवा इतरांच्या बाबत. काही चांगल्या असतील तर आपल्याला खूप आनंद होतो. पण जर काही थोडंसं दुःखद घटना असतील, आजारपण असेल किंवा पैशाच्या समस्या असेल, तर आपण आपल्याकडे जर ते नसेल अ, तर आपल्याला थोडंसं वाईट वाटतं आणि हलल्यासारखं वाटतं. तर त्याच्यात आपल्याला न हलता थोडासा मार्ग शोधायचा पण प्रयत्न करायला हवा. आणि त्याच्यासाठी थोडा वेळ शांत बसून एक ग्लास पाणी पिऊन पण त्याच्यावर विचार करायला पाहिजे, की आता काय करायचं सगळ्यांनी बसून वगैरे. पण असं आहे की हे लाईफचं गणितच आहे. हे सगळं अनप्रेडिक्टेबल आहे, की सगळं असं हे नाहीये, की एक मोमेंट नाहीये लाईफमध्ये. मोमेंट सतत अप-डाउन्स म्हणजे वेव्हज जशा लाटांच्या वेव्हज खालीवर, खालीवर असं आपलं लाईफ पण खालीवर होत जातं. म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या आनंदाचे क्षण खूप कमी असतात आणि दुःख क्षण जास्त असतात. ते म्हणतात ना, सुख पाहता जवळ एवढे, दुःख पाहता पर्वत एवढे. तर ते बोलले ते बरोबरच बोलले. त्या पद्धतीने आपली लाईफ असते. पण ठीक आहे. जे सुख आहे ते जवळ एवढं आहे, तर ते आपल्याला पर्वता एवढं मानून तर त्याचा आनंद घेता आला पाहिजे. सगळ्यांनी आनंदी राहा, निरोगी राहा, खुश राहा. काही समस्या आल्या तर घाबरून जाऊ नका. शांतपणे त्याच्यावर विचार करा आणि तोडगा काढायचा प्रयत्न करा. नक्कीच त्या समस्या दूर होतील. पण त्या समस्यामधून काही वेगळ्या मूव्हमेंटमध्ये जाऊ नका. म्हणजे कुठल्या बुवाच्या ह्याच्यात. कारण आपल्या ह्याच्यात जे आपल्याला बाहेर काढणार आहेत, ते आपणच आपली विलशक्ती किंवा आपण ज्याला देव मानतो किंवा आपला ज्यांच्यावर विश्वास आहे, त्या ह्यानेच आपण ह्याच्यातून बाहेर निघणार आहे. बुवा-बाजी वगैरे ते त्यांनी ते पैशासाठी वगैरे मांडलेलं ते एक दुकान आहे. त्यांच्या नादी लागू नका. कारण त्यांनाच त्यांचे प्रॉब्लेम्स सोडवता येत नाही आयुष्यातले. ते आपले काय सोडवणार? बरोबर ना? तर नका अशा लोकांच्या आपल्याला नादी नाही लागायचं. आपल्याला प्रॉब्लेम आपलेच सोडवायचे आणि आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे असं समजून तर त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. हेच मला सांगायचंय. सगळ्यांनी उन्हाळा आहे. तर उन्हाळ्याचे आंबे वगैरे खा, आनंदी राहा आणि जर समस्या असतील तर त्या व्यवस्थित सोडवायचा प्रयत्न करा. हेच सांगायचं होतं. बाय.